गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली। भक्त तुझा गुरुदेवा पुरता भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल। भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। संगतीन ओलांडला अवघड घाट, संगतीन ओलांडला अवघड घाट। चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट, तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट। सुख दुःख एकामेका वाटला वाटला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल। भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान, सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान। अचूक पडलं माझ्या आयुष्याचं दान, तेजोमय रूप तुझं जवा मी पाहिलं, मिळाली उभारी बळ हत्तीचा लाभाला। भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। गुरु एक तुझी माझा
बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर advocating empowerment. Educate, organize and struggle. Meaning, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. Man is not for religion, but religion is for man. माणूस धर्मासाठी नाही तर धर्म माणसासाठी आहे. Independence, equality, justice. स्वतंत्रता, समता, न्याय. Where there is unity is security. जिथे एकता आहे तिथे सुरक्षितता आहे. जय हिंद. नींद नहीं यादें दिखाती, ज्ञान के बिना जीवन में कुछ महत्व नहीं है. Thank you, Guru. You are so kind. You give me joy and peace of mind. You taught me so and very proud of me. You give this gift so I can see a future that belongs to me. A future that will be and bright. The light. स्टैंडर्ड 6. नमस्ते और सुप्रभात आप सभी को. आदरणीय प्रधानाचार्य, शिक्षक और मेरे प्यारे साथियों को मेरा नमस्कार. आज हम गुरु पूर्णिमा के इस पावन अवसर पर इकट्ठा हुए हैं. गुरु पूर्णिमा एक ऐसा दिन है जिस दिन हम गुरु को धन्यवाद देते हैं. गुरु का मतलब है जो हमें अज्ञानता से ज्ञान की ओर ले जाए. हमारे माता पिता हमारे पहले गुरु होते हैं और स्कूल में हमारे शिक्षक हमें पढ़ाकर हमारा भविष्य बनाते हैं. गुरु हमें संस्कार, अनुशासन और सही रास्तों पर चलना सिखाते हैं. प्राचीन समय में छात्र गुरुकुल जाकर अपने गुरु की सेवा करते थे. आज हम अपने गुरु को शब्दों और सम्मान से धन्यवाद देते हैं. हमें अपने गुरु के आदर और सम्मान करना चाहिए. उनके बताए हुए रास्तों पर ही चलना चाहिए. अंत में मैं सभी शिक्षकों को मन से धन्यवाद कहता हूँ क्योंकि आप हमें रोज कुछ नया सिखाते हैं. धन्यवाद आप सबको. सपनों से जाता नहीं, मिल जाए प्यार बात की, कामिल हो जाता वही. फिर से दिख जाए तो जी भर के सावर लूं. काटी कितनी थी रातें नहीं सोया मैं, तुझको कितना भूला. गुरु हमारे भविष्य का निर्माण करते हैं. गुरु माता पिता की तरह ही महान होते हैं. हमें अपने गुरु का सम्मान करना चाहिए. आप सभी को गुरु पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाएं. आता डोळे उघडा सगळ्यांनी. तुम क्यों समुद्र बना रही हो? ना समझ. गुरु के आदेश का पालन कर. तुम क्यों अपना वक्त बर्बाद करते हो? रामदास ने मुस्कुराते हुए कहा, भाइयों, यदि गुरु ना समझ है तो फिर हम से किसी का भी दिमाग दुरुस्त नहीं करा जा सकता. अगर गुरु को सारी उम्र दूध से चबूतरे बनवाते और खुलवाते रहे तो भी मैं उसे अपना कर्तव्य समझकर करता रहूँगा. अब तक गुरु ने उनसे 70 से भी अधिक चबूतरे बनवाए और खुलवा दिए, लेकिन रामदास जी को
सभी क्लासेस में बुलाया है, तो ज़्यादा हर क्लास में मैं 2-2 सेकंड बात करूँगी, 2 मिनट बात करूँगी। सबसे पहले इन बच्चों का अभिनंदन। कम समय में तैयारी हुई है हमारी, है ना? मैंने टाइम पे बताया आपको और आप लोग तैयार होके आए हैं। नंदन बेटा, तुम्हाला माहिती आहे आजचा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून तर म्हणतोच, पण विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे व्यास पौर्णिमा सुद्धा या दिवसाला म्हणतात. व्यास कोण होते? व्यास एक ऋषी होते, त्यांनी महाभारताची रचना केली. त्या काळी असं होतं की आजच्यासारखे विद्यार्थी शाळेत नाही यायचे. शाळा कशा होत्या? आश्रमशाळा होत्या. म्हणजे विद्यार्थी जन्माला आल्यानंतर काही वर्षात आईवडील काय करायचे? त्या मुलांना शिक्षणासाठी ऋषींकडे पाठवून द्यायचे आणि मग पूर्ण त्यांचं शिक्षण बालपणापासून तर तरुण वयापर्यंत त्यांचं शिक्षण हे कुठे व्हायचं? त्या आश्रमात व्हायचं. आणि आश्रमातलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग जेव्हा त्यांची घरी जाण्याची वेळ यायची त्यावेळेला त्या शिष्य गुरूंना काय द्यायचे? गुरुदक्षिणा द्यायचे. हा शब्द ऐकलाय ना तुम्ही? आता गुरुदक्षिणेमध्ये सर्वात उच्च दक्षिणा देणारा एक विद्यार्थी होता, ज्याचं नाव तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे का? तर मला सांगा. एक नाव ऐकलंय का तुम्ही? असा एक विद्यार्थी ज्याने आपल्या शरीराचा एक अंग गुरुला दान केला होता. आता पण नाही आठवलं? बोलो. एकलव्य. काळ बदलला आहे, काळ पुढच्या पुढे गेलेला आहे. आज विज्ञान युग आहे ना, कम्प्युटरचं AI चं युग आहे. ऐकायचं असेल तर बोलते, नाही तर मग मी जाते, है ना? AI चं युग आहे की जिथे मानवाची पूर्ण जागा कोण येणार आहे? AI. माहिती आहे ना? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि आता तर असं ऐकण्यात आलं आहे की आपल्या भावना, मानवाजवळ एक अशी शक्ती आहे जी कोणाच जवळ राहू शकत नाही. कारण आपलं मन, आपल्या भावना त्या आपल्या दुसऱ्यांना दिसतात का? नाही. ओळखायला येतात का? नाही. पण AI द्वारे आता AIला पण या फिलिंग्स राहणार आहेत असं ऐकण्यात येत आहे. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे की निसर्गाने दिलेल्या ज्या काही शक्ती आहेत त्या शक्तींवर मानवच काय करतोय? आता आपलं वर्चस्व स्थापन करतो आहे. जी नैसर्गिक गोष्ट आहे ती नैसर्गिक गोष्ट बाजूला राहून आता त्याची तुझ्यामुळं माया बाबा उघडलं डोळं, विरुनिया गेलं भाव मनातलं भोळं. रूप तुझं डोळ्यामंदी साठलं साठलं, पुन्हा पुन्हा भेटीसाठी मन